नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी डुबुक वड्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। डुबुक वड्याची भाजी ही खूप छान स्वादिष्ट आणि भाजीला काही नसलं तर आपण पर्याय म्हणून ही बनवू शकतो आणि इतकी छान बनते ना की खूपच। एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, खूपच छान भाजी तयार होते। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालविता। मी आता येथे एक वाटीनं बेसन पीठ घेतलेलं आहे, चण्याचं पीठ, आणि त्यात आता मी 1 चम्मच जिरे घालून घेते आणि थोडासा अर्धा चम्मच ओवा घातलेला आहे। ओवा अवश्य घाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यातनं आपल्याला आता कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहे। अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मी अर्धा चमच्याला जास्त तिखट घेतलेला आहे आणि मसाला धने पावडर अर्धा चम्मच, जिरे पावडर अर्धा चम्मच, अशा प्रकारे मसाले टाकून घ्यायचे आहे। आणि यातनं थोडंसं 1 चम्मच मी तेल टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने ना आपण भज्याचं मिश्रण भिजवतो त्या पद्धतीने भिजवायचं आहे। ही भाजी खूप छान बनते आणि भाजीला नसलं तर या पद्धतीने बनवायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून मी हे मिश्रण तयार करून घेत आहे, भिजवून घेतलेलं आहे। बघा या पद्धतीने भिजवायचं आहे, खूप पातळी नाही आणि खूप घट्ट पण नाही। आणि हे थोडा वेळ आता बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता मी वाटण्यासाठी इथे लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या कळ्या आणि कोथिंबीर आणि 2 कांदे चिरून घेतलेले आहे आणि टमाटर घेतलेला आहे। आता आपल्याला ना हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। मी कढईतनं 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला ना छान काळपट कलर येईपर्यंत, थोडासा खरपूस कलर येईपर्यंत हे खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहे तेलामध्ये। या पद्धतीने मसाला बनवाल ना तर मसाला खूप स्वादिष्ट बनतो आणि भाजीची चवी एकदम स्वादिष्ट तयार होते। आता हे ना बघा छान लालसर आणि थोडे काळपट कलर आलेला आहे, तर आता हे मी काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये तेल उरलेलं आहे, त्यातच आपल्याला आता हे भाजून घेतलेलं बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्याच कढईमध्ये कांदे पण भाजून घ्यायचे आहे। कांद्यालाही छान थोडा लालसर कलर येईपर्यंत भाजायचा आहे। मसाले भाजले या पद्धतीने आपण कांदा वगैरे खोबरं, तर भाजी खूप स्वादिष्ट बनते। आता बघा मी अशा पद्धतीने भाजून घेत आहे। बघा लालसर कलर आलेला आहे। आता लसणाच्या कळ्या पण आपल्याला यात भाजून घ्यायच्या आहे आणि तेल कमीच वापरलेलं आहे। मी अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहे, जिरे यात परतवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। आता बघा हे छान लालसर कलर आलेला आहे। आता या वेळेला ना टमाटर टाकायचे। टमाटर खूप वेळ भाजायचं नाही, कारण की हे लगेचच बारीक होतात छान। अशा प्रकारे आता हे शिजवून घ्यायचं आहे। मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर टाकल्याने ना मसाल्यात अजून स्वादिष्ट बनतो। बघा या पद्धतीने पूर्ण मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यात 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। थोडं जास्तच तेल लागतं या भाजीला। 1 चम्मच जिरे टाकलेले आहे। जिरे छान तडतडू द्यायचे, त्यानंतर आपल्याला हा वाटलेला मसाला ना यात टाकून घ्यायचा आहे आणि मसाला ना तेलामध्ये परतवून घ्यायचा छान। कारण की ना जरी आपण हे म्हणजे साहित्य वाटलेलं आहे, तरी पण मसाला जेवढा छान आपण शिजवू
तेवढी भाजीला नाही का त्याचा स्वाद वाढत असतो. कधी मसाल्या भाजण्यावरच आपली भाजी चविष्ट बनत असते. आता मी हे छान मिश्रण तेल सुटेपर्यंत भाजून घेत आहे. याला 2-3 मिनिटं असं परतवत राहायचं आणि तेलामध्ये छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अधूनमधून असं ढवळत राहायचं, सोडून द्यायचं नाही, नाहीतर बुडाला लागून जातं. आता बघा वरती असं तेल दिसत आहे. त्यावेळेला आता आपल्याला यातनं मसाले टाकून घ्यायचा आहे. मी अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच मी तिखट टाकलेला आहे आणि गरम मसाला अर्धा चम्मच, धने पावडर अर्धा चम्मच आणि जिरे पावडर अर्धा चम्मच आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित या मसाल्याच्या साहित्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे. आपण जे वाटण तयार केलेलं होतं त्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता ते मिक्सरच्या भांड्याला थोडं लागलेलं होतं मसाला, त्यात मी थोडं गरम पाणी टाकलं आणि हे मसाले जळायला नको म्हणून आपण त्यात पाणी टाकून हे शिजवून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मी झाकून 2-3 मिनिटापर्यंत बघा मंद हीटवर असा मसाला शिजवून घेतलेला आहे. या पद्धतीने शिजवायचा. वरून बघा तेल थोडं सुटलेलं आहे. आता गरम केलेलं पाणी टाकायचं. तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी टाकायचं. मला थोडं घट्टच बरी वाटते म्हणून मी थोडं कमी टाकलेलं आहे पाणी. तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही थोडं पाण्याचं प्रमाण वाढवून द्यायचं. परंतु पाणी जेव्हाही आपण टाकू की नाही तेव्हा गरमच पाणी वापरायचं आहे. आता हे झाकून छान दणदणीत उकळी येऊ द्यायची. बघा अशा पद्धतीने उकळी आली की आता आपल्याला ते बेसनाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे आपण डुबुक वडीसाठी, तर ते आता पाणी थोडं हाताला लावून घ्यायचं आणि खळखळीत उकळी आल्यानंतरच आपल्याला या वड्या यात सोडायच्या आहे आणि लगेच टच पण करायचं नाही. जसं आपण भजे सोडतो त्या पद्धतीने सोडायचे आहे आणि उकळी आल्यानंतरच, हे महत्त्वाचं आहे की उकळी आल्यानंतरच आपल्याला या वड्या यात पूर्ण सोडून घ्यायच्या आणि त्याला 2-3 मिनिटापर्यंत टच करायचं नाही. त्या सेट होऊन जातात, त्यानंतर टच करायच्या. नंतर त्या कधीच फुटत नाही मग त्या, आणि लगेचच तुम्ही टच करा तर बेसन तयार होऊन जातं. तुम्हाला ग्रेव्ही जरा पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी वापरायचं. माझ्याकडे ग्रेव्ही थोडी घट्ट पाहिजे आणि भाजी शिजल्यानंतर अजून घट्ट येते म्हणून थोडं पातळच ठेवायचं. आता मी झाकून याला छान दणदणीत शिजवून घेते. बघा झाकून शिजवून घेतलेला आहे. बघा आपल्या डुबुक वड्या किती छान तयार झालेल्या आहे. आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. एकदम मस्त अशा तयार होतात आणि खायला इतक्या स्वादिष्ट. यापुढे म्हणजे कोण नॉनव्हेज सुद्धा फिकं पडतं, इतकं छान अशी भाजी ही तयार होते. बघा आपल्या डुबुक वड्या एकदम मस्त तयार झालेल्या आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.